नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 28 जुलै 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, राष्ट्रकुल खेळ म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर बघा, त्याची महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, याचं उत्तर आहे मीराबाई चानू. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. बघा, चला बघूयात आपण याबद्दल. बघा, मीराबाई चानूने हे सुवर्णपदक जिंकलेले आहे. बघा, कोणत्या प्रकारामध्ये? तर बघा, वेटलिफ्टिंग म्हणजेच भारोत्तोलन या खेळामध्ये तिने हे सुवर्णपदक जिंकलेले आहे. आणि महिलांच्या 48 किलो वजनी गटामध्ये हे तिने सुवर्णपदक जिंकलेले आहे. तर बघा, ही जी स्पर्धा आहे म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स म्हणजेच राष्ट्रकुल स्पर्धा 2026च्या ज्या आहेत ते स्कॉटलंड देशामधील ग्लासगो या शहरामध्ये झाल्या होत्या. तर बघा, मीराबाई चानूने 190 किलो वजन उचलून हे सुवर्णपदक पटकावलेले आहे. आणि बघा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदकांची हॅट्रिक म्हणजे सलग तिसऱ्यांदा तिने हे सुवर्णपदक जिंकलेले आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, नव्याने स्थापन झालेल्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा, नव्याने स्थापन जे झालेले आहे जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता मुख्यालय आहे शांघाय, चीन येथे आहे. ओके, तर बघा, चीनमधील शांघाय या शहरामध्ये नुकतेच जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटनेचे मुख्यालय स्थापन झालेले आहे. लक्षात ठेवा. तर बघा, 16 जुलै 2026 रोजी शांघाय येथे आयोजित एका विशेष सोहळ्यामध्ये 29 देशांनी या संघटनेच्या स्थापनेच्या करारावरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. आणि बघा, ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामधील आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक प्रशासनाला प्रोत्साहन देणारी पहिली स्वतंत्र आंतरशासकीय आंतरराष्ट्रीय संघटना आहे. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, या संघटनेचे एकूण 29 संस्थापक सदस्य देश आहेत. आणि यामध्ये प्रामुख्याने रशिया, पाकिस्तान, इंडोनेशिया, ब्राझील यांसारख्या देशांचा समावेश आहे. आणि भारत याचा सदस्य नाही. लक्षात ठेवा, हा पॉईंट लक्षात ठेवा. तर या संघटनेचा भारत हा सदस्य नाही. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा, समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड विधेयक मंजूर करणारे चौथे राज्य कोणते बनले आहे? याचं उत्तर आहे बघा, मध्य प्रदेश. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड विधेयक मंजूर करणारे चौथे राज्य बनलेले आहे बघा, मध्य प्रदेश. चला बघूयात आपण. बघा, समान नागरी संहिता म्हणजेच काय, तर युनिफॉर्म सिव्हिल कोड हे विधेयक मंजूर करणारे भारतातील चौथे राज्य बनलेले आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशची राजधानी आहे बघा भोपाळ. मध्य प्रदेश विधानसभेने 21 जुलै 2026 रोजी हे विधेयक बहुमताने मंजूर केलेले असून भारतामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अशा प्रकारचे विधेयक मंजूर करणाऱ्या राज्यांचा क्रम खालीलप्रमाणे आहे. तर बघा, पहिले राज्य ठरलेले आहे उत्तराखंड. तर दुसरे आहे बघा गुजरात. तिसरे आहे आसाम राज्य. आणि चौथे आहे बघा आता नव्याने मंजूर केलेले मध्य प्रदेश. ओके, तर मध्य प्रदेशने नुकताच हा युनिफॉर्म सिव्हिल कोड याचे विधेयक मंजूर केलेले आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा, 14व्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोणता देश करणार आहे? याचं उत्तर आहे बघा पाकिस्तान. तर पाकिस्तान याचं उत्तर असणार आहे. पाकिस्तानची राजधानी आहे बघा इस्लामाबाद. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, याचे आयोजन बघा, ही जी स्पर्धा आहे ती 23 मार्च ते 31 मार्च 2027 या कालावधीमध्ये आयोजित केली जाणार आहेत. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे. बघा, भारतामधील पहिला लिथियम विरहित युटिलिटी स्केल बेस प्रकल्प कोठे सुरू होणार आहे? याचं उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर सी म्हणजेच गुजरात. तर गुजरात राज्यामध्ये हा प्रकल्प सुरू होणार आहे. तर बघा, हा जो प्रकल्प आहे तो 100 मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प गुजरातमधील खावडा सोलार पार्क येथे उभारला जाणार आहे. आणि हा भारतामधील पहिला असा प्रकल्प आहे जो की लिथियमऐवजी व्हॅनेडियम फ्लो बॅटरी या तंत्रज्ञानाचा वापर करतो. तर बघा, याची क्षमता आहे 100 मेगावॅट. आणि बघा, याची क्षमता आहे बघा 100 मेगावॅट पर अवर. तसेच बघा, हा पूर्णपणे भारतातील पहिला नॉन लिथियम युटिलिटी स्केल फ्लो बॅटरी प्रकल्प आहे. तसेच बघा, तर बघा, याची जी निर्मिती आहे तो हा प्रकल्प डिलेक्ट्रिक सिस्टीम्स या भारतीय कंपनीद्वारे 100% भारतामध्ये डिझाईन, इंजिनियर आणि उत्पादित केला गेलेला आहे. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पुढचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. केरळ सरकारने सुरू केलेल्या ऑपरेशन तुफानचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे बघा ऑप्शन नंबर ए म्हणजेच बघा अंमली पदार्थाचा म्हणजेच ड्रग्सचा वाढता प्रादुर्भाव रोखणे आणि अंमली पदार्थाच्या तस्करांचे
जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर लक्षात ठेवा, ऑपरेशन तुफान हे जे आहे ते केरळ सरकारने चालवले आहे. चला बघूयात आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, लंडनच्या रॉयल सोसायटी फेलो म्हणून औपचारिकपणे कोणत्या भारतीय महिला शास्त्रज्ञाला समाविष्ट करण्यात आलेले आहे? बघा, त्यांचं नाव आहे सौम्या स्वामीनाथन. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या या पुत्री आहेत. म्हणजेच बघा, सौम्या स्वामीनाथन या मुलगी आहेत. ओके, लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा, रॉयल सोसायटीच्या 365 वर्षाच्या इतिहासामध्ये फेलो म्हणून निवडल्या जाणाऱ्या डॉक्टर सौम्या स्वामीनाथन या केवळ दुसऱ्या भारतीय महिला शास्त्रज्ञ ठरलेल्या आहेत. आणि यापूर्वी 2019मध्ये वॅक्सिनोलॉजिस्ट लस शास्त्रज्ञ गगनदीप कांग यांची पहिली भारतीय महिला फेलो म्हणून निवड झालेली होती. ओके, तर बघा, सौम्या स्वामीनाथन यांचे वडील आणि त्यांच्या भारतामधील हरित क्रांतीचे जनक दिव्यंगत डॉक्टर MS स्वामीनाथन हे देखील रॉयल सोसायटीचे फेलो होते आणि त्यामुळे फेलोशिप मिळवणारी ही भारतामधील पहिली पितापुत्रीची म्हणजेच वडील आणि मुलगीची ही जोडी आहे. ओके, तर बघा, त्यांनी लंडनमध्ये त्याच मूळ नोंदणीवर स्वाक्षरी केली असून ज्यावर त्यांच्या वडिलांची आणि सर आयझॅक न्यूटन यांची स्वाक्षरी आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, कोणत्या शहरामध्ये 6वे लोकसंवर्धन पर्व आयोजित होणार आहे? याचं उत्तर आहे बघा, डेहराडून. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर उत्तराखंड या राज्याची राजधानी आहे बघा डेहराडून. चला बघूयात आपण. बघा, याचे जे आयोजन स्थळ आहे ते बघा उत्तराखंडमधील डेहराडून येथील परेड ग्राउंडवरती हे जे आयोजन होणार आहे. तसेच बघा, भारत सरकारचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि उत्तराखंड अल्पसंख्याक कल्याण आणि वक्फ विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने याचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच बघा, याचे जे उद्घाटन आहे ते केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झालेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, पंतप्रधान विकास योजनेअंतर्गत प्रथमच हा प्रमुख महोत्सव एखाद्या राज्य सरकारच्या भागीदारीमध्ये आयोजित करण्यात आलेला असून उत्तराखंड हे पहिले सहयोगी राज्य बनलेले आहे. उद्देश काय आहे? तर देशातील कारागीर, विणकर आणि पारंपरिक हस्तकलेचे जतन करणाऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उपजीविकेला चालना देणे हा या 5 दिवसीय महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, जुलै 2016मध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने थोरियमचे साठे कोणत्या राज्यामध्ये शोधले आहेत? तर बघा, त्या राज्याचं नाव आहे कर्नाटक. तर नुकतेच जुलै 2026मध्ये कर्नाटक या राज्यामध्ये भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने थोरियमचे साठे कर्नाटक या राज्यामध्ये शोधलेले आहेत. तर बघा, कर्नाटक राज्यामधील चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट तालुक्यात हे साठे सापडलेले आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, ऑपरेशन हार्डबॉल ही व्यापक आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी मोहीम कोणत्या देशाची आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा अमेरिका. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. अमेरिकेची राजधानी आहे बघा वॉशिंग्टन DC. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत बघा डोनाल्ड ट्रम्प. अमेरिकेचे चलन आहे अमेरिकन डॉलर. तर बघा, अमेरिकेचे न्याय मंत्रालय आणि FBI यांना कॅनडा आणि युरोपमधील सुरक्षा यंत्रणेच्या सहकार्याने जुलै 2026मध्ये या मोठ्या मोहिमेची घोषणा केलेली आहे. तर याचा उद्देश काय आहे? तर या मोहिमेचा उद्देश आहे बघा, भारतातून चालवल्या जाणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सक्रिय असणाऱ्या ट्रान्सनॅशनल ऑर्गनाइज्ड क्राईम म्हणजेच आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी सिंडिकेट्सचे जाळे उद्ध्वस्त करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. भेटूयात आपण उद्या सकाळी. धन्यवाद.